अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार। चला तर मग आज आपला विषय आहे नवरात्री अष्टमी। ह्या दिवशी आपल्याला आपल्या राशीनुसार काही विशेष दान करायचं आहे। ते सगळं आज मी सविस्तर सांगणार आहे, तर माझा व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण पहा। चैत्र नवरात्री अष्टमी हा एक महत्त्वाचा दिवस आहे। आई भगवतीची कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी, कुलदेवीची सेवा करण्यासाठी, तसेच आपल्या राशीनुसार आपल्याला आपलं वर्ष चांगलं जावं आणि आपल्या वर्षभर कशाचीही कमी पडू नये, धन धान्य सुख समृद्धी, त्यासाठी आपलं सुखी संसार राहावं, ह्यासाठी आपल्याला आपल्या राशीनुसार चैत्र नवरात्रीच्या अष्टमीला काही आपल्याला दान करायचं आहे। तर ते सगळं मी सविस्तर आज सांगणार आहे। नवरात्री म्हणजे देवी दुर्गा भाविकांमध्ये पृथ्वीवर राहायला येते। त्यांच्यामुळे देवीची मनोभावे पूजा केल्याने तिचा खूप आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो आणि आपली सगळ्या इच्छा पूर्ण होतात, अशी मान्यता आहे। म्हणून आपण अष्टमीच्या दिवशी आई भगवती जागृत तत्व अवस्थेमध्ये असते, म्हणून आपण काही विशेष सेवा करायची असतात। 9 एप्रिल सर्व गुढीपाडवा सण आपण मोठ्या थाटामाटात साजरा केलेला आहे। ह्या दिवशी पासून नवीन वर्षाची सुद्धा सुरुवात झालेली आहे। हिंदू नवीन वर्ष ची सुरुवात झालेली आहे। आपण घरोघरी गुढी उभारून आपण नवीन वर्षाची स्वागत करत असतो। या दिवसापासून चैत्र नवरात्री सुद्धा सुरू झालेली असतात आणि नवमीला रामनवमी सुद्धा आपण साजरी करत असतो। म्हणून ह्या दिवशी नवरात्रीमध्ये देवीचे नवदुर्गा देवीचे रूपांची पूजा केली जाते आणि भक्तांनी अष्टमी तिथी दिवशी देवीच्या राशीनुसार काही वस्तू आपण देवीला अर्पण करून ते दान केल्याने आपल्याला आयुष्यामध्ये भरभराट होते, आपलं सुख प्राप्त होते, आपली इच्छा पूर्ण होतात आणि आई भगवतीची कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होते। म्हणून आपण आपल्या राशीनुसार काही वस्तू आपल्याला दान द्यायची आहेत। तर कोणकोणत्या राशीच्या लोकांनी कोणत्या वस्तू दान द्यायची आहे ते आपण जाणून घेऊया। पहिली रास आहे मेष राशीच्या लोकांनी आई दुर्गा देवीला म्हणजे लाल चुनरी अर्पण करायची आहे आणि मग ती अर्पण करून कुमारिकेला दान द्यायची आहे। वृषभ राशीच्या लोकांनी दुर्गा देवीला पांढरे शुभ्र वस्त्र अर्पण करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी ते गरजूंना दान द्यायचं आहे। मिथुन राशीच्या लोकांनी दुर्गा देवी समोर गहू ठेवायचा आहे, 1.25 किलो गहू ठेवायचा आहे आणि ते दान दुसऱ्या दिवशी गरिबांना ते दान द्यायचं आहे। कर्क राशीच्या लोकांनी दुर्गा देवीला गुळाची मिठाई अर्पण करून ती दान करायची आहे। आणि सिंह राशीच्या लोकांनी दुर्गा देवीला गुलाबी रंगाचे वस्त्र अर्पण करून गरजू व्यक्तींना किंवा गरिबांना दान द्यायचं आहे। कन्या राशीच्या लोकांनी दुर्गा देवीला मसूर डाळ अर्पण करून ती पूजेनंतर गोरगरिबांना दान द्यायचं आहे। तुळा राशीच्या लोकांनी देवीला पांढऱ्या रंगाचे वस्त्र अर्पण करून ते गोरगरिबाला दान द्यायचं आहे। वृश्चिक राशीच्या लोकांनी देवीला डाळिंब अर्पण करायचं आहे आणि ते गरजूंना दान द्यायचं आहे। धनु राशीच्या लोकांनी देवीला पिवळे फुलं आणि पिवळ्या रंगाचे वस्त्र अर्पण करायचं आहे आणि ते गोरगरिबांना दान द्यायचं आहे। मकर राशीच्या लोकांनी दुर्गा देवीला निळ्या रंगाचे वस्त्र अर्पण करायचं आहे आणि ते दुसऱ्यांना दान द्यायचं आहे। कुंभ राशीच्या लोकांनी देवीला केळी अर्पण करून मग ते आपण दुसऱ्या लोकांना वाटून द्यायचं आहे। मीन राशीच्या लोकांनी दुर्गा देवीला खीर अर्पण
किंवा माल पोवा अर्पण करून नंतर ती गरजू व्यक्तींना दान द्यायचं आहे. असे केल्याने आपल्या सगळे राशीतले जे काही दोष आहेत ते दोष नाहीसे होतात आणि आपल्या ज्या दोषाचा प्रभाव आपल्या जीवनामध्ये विपरीत प्रभाव पडत असतो, जर विपरीत प्रभाव पडत असेल तर त्या विपरीत प्रभावानं या राशीमुळे आपल्याला कमी व्हायला भेटतं. तर हे चैत्र नवरात्रीत ची अष्टमी दिवस अजिबात आपल्याला चुकवायचं नाही. ह्या वस्तू आपल्याला दान द्यायची आहेत. आपल्या मनोकामना पूर्ण होतात. असे 4 नवरात्री असतात. दुर्गा शारदी नवरात्री, चैत्र नवरात्री आणि 2 गुप्त नवरात्री असतात. तर ह्या नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीच्या नावानं अर्पण करून आपल्या ज्या राशीनुसार आपले सगळे दोष नाहीसे व्हावं म्हणून आईला विनंती करून, भगवतीला विनंती करून, आपल्या कुलदेवीला विनंती करून गरजूंना ह्या वस्तू दान द्यायचं आहे. तसेच अष्टमी आई भगवतीला समर्पित दिवस आहे. अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. ह्या दिवशी आपल्या कुलदेवीची आपल्या देवघरामध्ये ओटी जरूर भरायची आहे. आणि जवळपास आपली कुलदेवीचं मंदिर असेल किंवा मंदिर जर जवळपास नसेल तर आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवीचा फोटो असतोच. नसेल तर आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवीचा फोटो असायलाच हवा. मग कुलदेवीसमोर अष्टमीच्या दिवशी आपल्याला ओटी भरायची आहे. ओटीमध्ये तर आपल्याला माहितीच आहे, खण, नारळ, विडा म्हणजे तांबूळ आणि दक्षिणा, थोडे गहू आणि ओटीचे सामान असं घेऊन आपण जसं समोर सुवासिनीची ओटी भरतो तसंच आई भगवती आपल्या समोर बसलेली आहे अशी कल्पना करून देवीची ओटी भरायची आहे. आणि मग दुसऱ्या दिवशी ते साहित्य जागच्या जाग ठेवून द्यायचं आहे आणि पुढच्या अष्टमीला, पौर्णिमेला आपल्या कुलदेवीची ओटी भरायची असते. जवळपास आपलं मंदिर असेल तुमच्या कुलदेवीची तर कुलदेवीच्या मंदिरात जाऊन ओटी भरायचं आहे. आणि ओटी बरोबर आपल्याला परडीसुद्धा भरायची आहे. तर तुमच्या घरात परडी नसेल तर मंदिरामध्ये कुठेही जा तुम्हाला परडी भेटून जाईल. परडीमध्ये आपल्याला माहितीच आहे काय काय साहित्य न्यायचं असतं. मीठ, पीठ आणि थोडेसे तांदूळ, तेल आणि थोडीशी मिरची, डाळ ह्या वस्तू आपल्याला घेऊन जायचे आहेत. परडीची पंचोपचार पूजा करून सगळे साहित्य त्या परडीमध्ये टाकायचं आहे आणि थोडंसं मीठ आणि पीठ उचलून घरी आणायचं आहे. आणि ते मिठात मीठ टाकायचं आहे आणि पिठामध्ये पीठ टाकायचं आहे. असे केल्याने आपल्याला आपल्या घरामध्ये कधीही धान्य, अन्न कधीही कमी पडत नाही. कितीही माणसं येऊ द्या, कितीही लोक येऊ द्या, आपल्या घरामध्ये सगळं आनंदानं जेवून जातात. आणि केलेलं थोडंसं स्वयंपाक आपण करतो पण ते जास्त लोक जेवून जातात, मग कधीही कमी पडत नाही. म्हणून आई भगवतीचं आशीर्वाद म्हणून आपण परडी भरताना त्या वस्तू घरी घेऊन यायच्या आहेत. तसेच अष्टमीच्या दिवशी आपल्याला योगिनी यंत्र आणायचं आहे. केंद्रामध्ये तुम्हाला सहज भेटून जाईल. 36 योगिनी यंत्र आणायचं आहे. त्याच्यावरती पंचोपचार पूजा करून आपल्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे आणि अष्टमीलाच हे लावायचं आहे. ह्याच्यामध्ये 64 योगिनीचे यंत्र आहे. म्हणजे सगळं त्या 64 योगिनीचं यंत्र आहे. म्हणजे आपले प्रत्येक वाईट शक्तीपासनं, प्रत्येक नकारात्मक शक्तीपासनं, आपल्या घरावर कोणी नजरदोष, करणीबाधा कोणी करत असेल तर त्या सगळ्या वाईट शक्तीपासनं संरक्षण होण्यासाठी 64 योगिनी यंत्र हे स्वामी समर्थ केंद्रामध्ये तुम्हाला सहज भेटून जाईल. तर त्या यंत्रांची पूजा करून आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावर लावायचं आहे आणि दररोज पंचोपचार पूजा करायची आहे. तसेच आपल्या कुलदेवीची कृपा, आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपली कुलदेवीची सेवा करायची आहे. म्हणजे आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा म्हणजे दुर्गा सप्तशतीचा पाठ आपल्याला चैत्र नवरात्रीमध्ये पाठ करणं शक्य झालं नसेल तर आपल्याला अष्टमी आणि नवमीला दुर्गा सप्तशतीचा एकतरी पाठ आवर्जून करावा. असे दुर्गा सप्तशती पाठ आई भगवतीची अत्यंत उच्च कोटीची सेवा आहे. आई भगवतीला प्रसन्न करण्यासाठी दुर्गा सप्तशतीचं पाठ आवर्जून करावा. जर तुम्हाला शक्य नसेल, वेळ नसेल, तुम्ही जॉब करत असाल, तुम्हाला करणं शक्य नसेल तर सिद्ध कुंजिका स्तोत्र आहे.
नित्यसेवेमध्ये सिद्ध कुंजिका स्तोत्र तुम्हाला सहज भेटून जाईल, किंवा गुगलवरती जरी तुम्ही सर्च केला तर सिद्ध कुंजिका स्तोत्र हा 2 ते 3 मिनिटात वाचणं होतं. त्या स्तोत्रामध्ये असं लिहिलेलं आहे, दुर्गा सप्तशतीचं पाठ करणं शक्य नसेल तर आपण सिद्ध कुंजिका स्तोत्र पाठ केल्याने दुर्गा सप्तशती पाठ केल्याचे पुण्य प्राप्त होतं. म्हणून आपण नवरात्रीमध्ये तर करायचंच आहे. जर आपल्याला करणं शक्य नसेल तर अष्टमी आणि नवमीला सिद्ध कुंजिका स्तोत्राचं 11 पाठ करू शकता, 21 पाठ करू शकता, यथाशक्ती तुमच्या नुसार, जसं वेळेनुसार. तर आई भगवतीची उच्च कोटीची सेवा आहे. तसेच आपल्या आई भगवतीचं सिद्ध मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे ह्या मंत्राचं आपल्याला 11 माळ जप करायचा आहे. दररोज 1 माळ आवर्जून करावा. नवरात्रीमध्ये तर रोज करावा. जर आपल्याला वेळ केला नसेल तर अष्टमीला ह्या मंत्राचं जप आपल्याला आवर्जून करायचं आहे. तर ते चैत्र नवरात्रीविषयी थोडी माहिती शेअर करायची होती. माझी माहिती कशी वाटली, आवडली असेल तर व्हिडिओ शेअर करा, लाईक जरूर करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर एकदा सबस्क्राईब करा. आणि हा सबस्क्राईब केल्याने मी जे पुढची माहिती सांगेल ते सगळ्यांच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर सगळ्यांचं शुभ दिवस जावो. धन्यवाद.